अंदमानमध्ये होते सावरकर, इथेच या अंदमानमध्ये होते ते. आणि अंदमानमध्ये होते तेव्हा भारतामध्ये खिलाफत नावाचं एक आंदोलन सुरू झालेलं होतं, ज्या खिलाफतीला आमच्या मोहनदासजींनी पाठिंबा दिलेला होता. तुर्कस्तानचा खलिफा, त्या तुर्कस्तानच्या खलिफाची सत्ता तिकडनं निसटून जात होती, ती सत्ता काबीज केली जात होती आणि त्याचा राग भारतातल्या मुसलमानांना येत होता. आता त्या तुर्कस्तानमध्ये बसलेल्या खलिफाची सत्ता जाऊ नये म्हणून भारतातले मुसलमान म्हणत होते नाही नाही आपण लढलं पाहिजे, आपण काळजी घेतली पाहिजे आणि या युद्धासाठी, या सगळ्या भांडणासाठी हिंदूंनो तुम्ही आम्हाला मदत करा असं म्हणाले. ते गांधीजींकडे आले, गांधीजींनी त्यांना पाठिंबा दिला. खरं तर पाठिंबा द्यायची गरज नाही, गांधीजींनी त्यांना सांगायला पाहिजे होतं की तुम्ही या देशात जन्माला, या देशाला जर, या देशामध्ये जर तुम्ही जन्माला आलात तर या आसे तो हिमाचल, म्हणजे तेव्हाचं पाकिस्तान पासून आत्ताच्या खालच्या आपल्या दक्षिणेपर्यंत या सगळ्या भारतभूमीवरती तुमची निष्ठा पाहिजे. कोण कुठला तो तुर्कस्तान मधला खलिफा, तो राहो किंवा जाओ, त्याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं, असा प्रश्न मोहनदासजींनी विचारलाच नाही. ते म्हणाले नाही नाही पाठिंबा हवा आम्ही देतो. मग सुरुवातीला ते ब्रिटिश लोक तुर्कस्तानच्या त्या खलिफाला पकडून आणतायत, त्याची सत्ता घेत आहेत, म्हणून मग मुसलमान ब्रिटिशांविरुद्ध बोलायला लागले आणि हळूहळू दक्षिणेतल्या राज्यांमध्ये तो ब्रिटिश विरोध बाजूला राहिला. गांधीजींनी ज्या हिंदूंना त्यांना पाठिंबा द्यायला सांगितलं होतं त्या हिंदूंचीच त्यांनी कत्तल करायला सुरुवात केली आणि मग मोपल्यांचं बंड झालं आणि ते मोपल्यांच्या नरसंहारामध्ये 10,000 हिंदू मारले गेले. तेव्हा सावरकर असं म्हणाले होते की मोपल्यांचं बंड हे जे घडतंय ना, तेव्हा या सगळ्या भानगडीत तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायची काय गरज आहे. आता हे मोपल्यांचं बंड 1920 नंतर तेव्हा झालं. आज आपण 2024 मध्ये जगतोय. आज त्या इस्रायल आणि हमासच्या युद्धात ती एक छोटीशी मशीद आहे, त्या मशिदीवरती ताबा, म्हणजे अनेक भांडण आहेत त्यांची, पण त्यातला एक छोटासा मुद्दा आहे त्या मशिदीचा. ती मशीद त्या हमासच्या ताब्यात राहावी म्हणून भारतातल्या मुसलमानांना त्यांचा कळवळा आला आणि ते काय 40-45 माणसं मारले गेले त्या इस्रायलच्या हल्ल्यामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्या मुसलमानांचं असं म्हणणं आहे की ती मशीद आधी आमच्या ताब्यात होती, नंतर इस्रायलने ती आमच्याकडून मिळवून घेतली. तर आपण सगळेजण त्या भारतातल्या मशिदीचा कळवळा असलेल्या मुसलमानांना हे म्हणायला पाहिजे ना की काशी विश्वेश्वराचं मंदिर औरंगजेबाने पाडलं, तिथे ज्ञानवापी मशीद बांधली, ती मशीद आता जरी तिथे असली तरी आधी आमचं मंदिर होतं ते आमच्या ताब्यात द्या. आपण का खटले लढतोय वर्षानुवर्ष कोर्टामध्ये जाऊन, काय गरज आहे आपल्याला, आपण हे म्हणू नाही शकत का. मथुरेला काय झालं, आधी आमची मंदिरं होती. बाबरी मशिदीचा खटला 92-93च्या आधीपासून आपण सगळेजण लढतोय. एवढाच जर कळवळा असेल आणि एक जे काही इंस्टाग्रामवर सपोर्ट बिपोर्ट करत असतील, मग हे बॉलिवूडवाले कधीही अशा बाबरी बद्दलच्या किंवा अयोध्येच्या राम मंदिर बद्दलच्या कधीही कुठल्याही गोष्टींना चटकन सपोर्ट करतात. मराठी कलाकार आपले येण्यासारखे काही काही त्याच्यामध्ये दिसत नाही. हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं. 100 वर्षांपूर्वी हिंदू जसे खुळे होते तसेच काही खुळे आज सुद्धा आपल्याकडे आहेत.